हाय फ्रेंड्स, होप ऑल ऑफ यू आर फाईन. मानसी सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये आपण पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस याचं कन्क्लुडिंग पार्ट वाचणार आहे. पाहू आपण की पी.व्ही. सिंधूनी आणि काय तिच्या बाबतीत काय गोष्टी म्हटल्या गेल्या, ती काय म्हणते हे समजायचा प्रयत्न करू आणि ह्याच्याबरोबरच काही एक्सरसाइज पार्टही बघूया. चला आपण स्टार्ट करू पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. सो नाव वी विल स्टार्ट रिडिंग द चॅप्टर. आपण मागच्या सेशनमध्ये जे वाचलं होतं हे पाहिलं होतं की एका इंटरव्ह्यू मध्ये सिंधूला जेव्हा विचारलं गेलं की तिच्या मेंटरिंग मध्ये, गायडन्स मध्ये, तिला ट्रेनिंग द्यायमध्ये तिचे जे आई वडील होते त्यांचा काय हात होता, ते किती त्यांनी वेळ दिला आणि ते किती इन्व्हॉल्व्ह होते तिच्या गेम मध्ये, तिच्या स्पोर्ट्स कॅरियर मध्ये. तर तिने काय म्हणतं त्या गोष्टीवरती, इन हर ओन वर्ड्स, तिच्या स्वतःच्या शब्दांमध्ये, guidance wise every time I go for national level tournaments they accompany me there and when I practice and play they tell me what I am doing. तर गायडन्सचं म्हणजे मार्गदर्शन ची जर गोष्ट आहे तर नेहमी जेव्हाही मी नॅशनल लेवल टुर्नामेंट्स मध्ये जाते, राष्ट्रीय जे टुर्नामेंट्स असतात त्याच्यात जाते मी, तर ते माझ्या बरोबर माझ्या सोबत जातात. दे कंपनी मी देअर, ते माझ्या बरोबर असतात. आणि वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले, जेव्हा मी प्रॅक्टिस करते त्या गेमची आणि खेळते, ते मला सांगतात की मी काय करते, मी कसं करते. माय डॅड गिव्स मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले and it is very helpful because as outsiders those who look at it know more about the game. तर माझे वडील जे आहे ते मला समरी देतात, म्हणजे की गेमचं माझ्या पूर्ण सारांश सांगतात, मी जे खेळते त्याचं, की मी कशी खेळले. आणि इट इज व्हेरी हेल्पफुल, हे खूप मदतीचं असतं, माझ्याकरता मदत करतं. कारण की ऍज आउटसाइडर्स, जे बाहेरचे लोक आहेत, जे कोणी बाहेरून बघतं माझ्या गेमला, दोज हू लुक एट इट, जे माझ्या गेमकडे बघतात, नो मोर अबाउट द गेम, ते माझ्या गेम बाबतीत अनेक जास्त सांगू शकतात आणि ते जे आहे माझ्या गेम बाबतीत अनेक जास्त जाणतात. ऍज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्विसली नो अ फ्यू थिंग्स. तर ऍज अ बॅडमिंटन प्लेयर, बॅडमिंटनचे खिलाडी आहो आम्ही, तर आम्हाला काही गोष्टी तर माहिती आहे. बट समवन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिन पॉइंट स्टफ. पण कोणी जर बाहेर ना काही गेम बघताय तर तो बारीक बारीक गोष्टी आम्हाला सांगू शकतो, दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली, जे की आमच्या नोटीसमध्ये, आमच्या ज्ञानमध्ये नसतील आली गोष्ट, तशी कोणी बाहेरचा व्यक्ती जर बघेल, बाहेरून जे बघतंय ते सांगू शकतं. सो बोथ ऍज काउन्सिलर्स अँड पेरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. तर म्हणून ऍज अ काउन्सिलर काय असतं की ज्याच्याकडे जातो आपण आणि जो आपल्याला खूप म्हणजे की हेल्प करतो, कोणते मेंटली अशा प्रकारे. तर अँड ऍज अ पेरेंट्स सुद्धा, आई वडील सुद्धा ते लोक जे आहे माझे हेल्पफुल आहे, माझे आई वडील. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. त्याच इंटरव्ह्यू मध्ये एक खूप प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला गेला होता. इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. तर एका बॅडमिंटन प्लेयर करता हे संभव नाहीये की वीक इन अँड वीक आउटचा अर्थ काय झाला, एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन, प्रत्येक हफ्ते दर हफ्ते जिंकणं जे आहे विदाउट एक्सेप्शन, कोणताही हफ्ता न सुटे, तर हे असं जे आहे संभव नाहीये. As a top player, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? तर ऍज अ टॉप प्लेयर, ती खूप टॉपची प्लेयर आहे, तर ही कशी मॅनेज करते, हाऊ डिड शी मॅनेज, ती कशी मॅनेज केलं तिने, जस्ट गो टू अ टुर्नामेंट, कोणत्या टुर्नामेंटमध्ये जायचं, अँड सायकोलॉजिकली म्हणजे काय, एफेक्टिंग माइंड अँड इमोशन्स, जे आपल्या मनाशी रिलेटेड गोष्टी असतात, ठीक आहे ना, ते सायकोलॉजिकल असतात. डील विथ अन अर्ली लॉस, जर सुरुवातीलाच कोणतं काही हारून जाय गेम, तर त्याच्याशी कसं ती डील करते. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन, तर जेव्हा ती नाही जितत कोणता गेम, जेव्हा ती हारते, तर त्याच्यावरती काय फरक पडतो, काय ती हर्ट होते, काय तिला दुःख होतं. टू दिस शी रिप्लाइड, तर या प्रश्नावरती तिने उत्तर दिलं, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू फील बॅड. जर तुम्ही चांगले नाही खेळत आणि पहिला किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही हारून जाता, तर तुम्हाला वाईट वाटतं. एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स, आणि खास करून जेव्हा तुम्ही जर विश्वाचे टॉप प्लेयर्स मधनं एक आहात तर, कारण की पूर्ण विश्वाचं आणि खास करून आपल्या देशाचे डोळे तुमच्यावरती अवलंबून आहेत. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट, पण तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडावं लागतं. कम आउट ऑफ म्हणजे सक्सीड इन डिलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट. सपोज आपल्या समोर कोणता प्रॉब्लेम आहे फार मोठा, ठीक आहे ना, आता तुम्ही तुमचं उदाहरण घ्या की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये, सपोज करा की इंग्लिशमध्ये तुम्ही वीक आहात, ठीक आहे ना, आणि तुम्ही एक कोणची परीक्षा नापास झाली त्याच्यामध्ये, तर तुम्ही काय कराले, तुम्ही त्याच गोष्टीत घेऊन रडत राहिले, सोचत राहिले की आता तर मी काय करू, आता असं होऊन गेलं, तर मी कोणतीच परीक्षा पास नाही करू नये.
की किंवा तुम्ही दुसरं काम करायला कम आउट ऑफ इट, की तुम्ही त्याच्या बाहेर पडाले आणि तुम्ही जो तुमच्या समोर चॅलेंज आलाय त्या गोष्टीचा त्याला डिफीट कराले, त्याला हरवाले. सो हा ह्याचा अर्थ आहे. सो बट यू नीड टू कम आउट ऑफ इट, पण तुम्हाला त्याच्या बाहेर यावं लागेल अँड प्रॅक्टिस हार्डर, आणि खूप प्रॅक्टिस करावी लागेल, खूप जास्त मेहनत करावी लागेल. अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, आणि तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत, ज्या चुकी आहेत, त्यांना आयडेंटिफाय म्हणजे त्यांना ओळखावं लागेल की माझी इथे चूक झाली है ना. सेम विथ युअर सब्जेक्ट ऑल्सो, की तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये वीक आहात, ज्याच्यात तुम्हाला चांगले नंबर नाही, तर तुम्हाला ओळखावं लागेल की माझा हा पार्ट जो आहे तो वीक आहे, तर इथे मला जे मेहनत जास्त करायची आहे. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, आणि त्याच्यातनं शिक घेऊन पुढे वाढायचंय. आय थिंक टू कम आउट ऑफ इट इट टेक्स टाइम. तर मला असं वाटतं की त्या गोष्टीच्या बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, आपण एकदम नाही करू शकत. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. पण आपल्या जीवनात वरती खालती होत राहतं, कधी चांगलं असतं, कधी वाईट असतं. अँड यू नीड टू कोप विथ इट. पण तुम्हाला त्या प्रत्येक वस्तूशी कोप अप करायला येलं पाहिजे. हॅट्स ऑफ टू यू सिंधू. हॅट्स ऑफ आपण काय म्हणतो, अ फ्रेज यूज टू शो ऍडमिरेशन, प्रेज और कॉंग्रॅच्युलेट हिम. जेव्हा आपण कुणालाही कॉंग्रॅच्युलेट करतो, किंवा तुम्ही पाहिलं असेल जर तुम्ही कोणते कॉम्पिटिशन, सिंगिंग शोज, डान्स शोज पाहतात, तर त्याच्यात अक्सर असं म्हटलं जातं की हॅट्स ऑफ. तर म्हणजे काय, त्याचा अर्थ आहे की ते ऍडमिरेशन होते, त्याची प्रशंसा केली जाते. सो हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. तर तिला अभिनंदन म्हणून म्हटलं जातंय की तुला आणि मोठा यश प्राप्त हो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की किती इन्स्पिरेशन स्टोरी होती, आणि किती जे आहे प्राइजेस जिंकली आहे, आणि कशी तिचा जो विल पॉवर आहे तो किती जास्त स्ट्रॉंग आहे. सो आता आपण नेक्स्ट बघूया. आता आपलं हे सगळे एक्सरसाइजेस ऑलमोस्ट होऊन चुकले आहेत. आज आपण लँग्वेज स्टडी पार्ट बघूया. कोऑर्डिनेशन. ऑब्झर्व द क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे इथे काही सेंटेन्सेस लिहिले, त्याचे पण कोऑर्डिनेशन आपण क्लॉजेस बघूया. He is intelligent and he is hardworking. Asif was tired but he could not rest. You can go for a walk or you can exercise at home. Seema has recovered from fever so she can attend school. ठीक है? Each of the above sentences have clauses which do not depend on each other for complete sentence. बघा, फर्स्ट सेंटेन्स ही इज इंटेलिजंट, ही इज हार्डवर्किंग. ठीक आहे ना, हे दोन्ही क्लॉज आहेत आणि हे एकामेकावरती अवलंबून नाहीये, डिपेंड नाही करत. ह्याला अँड नी जोडलं गेलंय. अशाच प्रकारे आसिफ वॉज टायर्ड, ही कुड नॉट रेस्ट. यू कॅन गो फॉर अ वॉक, यू कॅन एक्सरसाइज एट होम. तर प्रत्येक जे क्लॉज आहे दोन्हीकडे, ते एकामेकावरती डिपेंड नाही करत, कम्प्लीट सेन्स आहे त्यांचा. दे आर कॉल्ड इंडिपेंडेंट और कोऑर्डिनेट क्लॉजेस. ह्यांना इंडिपेंडेंट क्लॉज किंवा कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणतात. They are joined by conjunctions like and, but, or. So ह्यांना conjunctions ने आपण join केलंय दोघांना. Such conjunctions are called coordinators. तर ह्याला अशा conjunctions ला जे की जोडतं दोन क्लॉजेसला, त्याला काय म्हणतात, कोऑर्डिनेटर म्हणतात. अदर कोऑर्डिनेटर्स आर, ह्यांच्या शिवाय जसं की and, but, or, so ह्याच्या शिवाय कोणते असतात, as well as, not only but also, yet, still, however, nevertheless, or, nor, else, either, or, neither, nor, so, therefore, thus, hence, for, because, हे सगळे ह्याच्यातच येतात. ठीक आहे ना. पिक आउट द कोऑर्डिनेट क्लॉजेस अँड एन्सर्कल द कोऑर्डिनेटर. सो आता आपला हा जो नेक्स्ट पार्ट आहे, हा आपण आपल्या जे आहे आपल्या पीपीटी सेक्शन मध्ये बघूया. सो नाउ वी विल सी द कोऑर्डिनेटर क्लॉजेस अँड कोऑर्डिनेटर्स. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं याच्यात, की जे कोऑर्डिनेटर क्लॉजेस आहे, जे एकामेकावरती डिपेंड नाही आहे, इंडिपेंडेंट क्लॉजेसला बघायचंय, आणि ह्याच्याच बरोबर जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना एन्सर्कल करायचंय. तर असा प्रश्न जेव्हा तुमच्या एक्झाम मध्ये येईल, तर तुम्हाला काय करायचंय, जसं की जर सर्कल करायला म्हणते, मला सर्कल करावं लागेल. इथे मी एक तुम्हाला वेगळं, ताकी तुम्हाला वेगळ्याशी समजत ये म्हणून मी वेगवेगळं सगळं लिहिलेलं आहे. तर फर्स्ट बघा, शी बॅग्ड अ सिल्वर मेडल अँड शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. म्हणजे की तिने एक सिल्वर मेडल जिंकलं आणि ती जी आहे नॅशनल टीम मध्ये तिला जागा मिळाली. कोऑर्डिनेट क्लॉजेस कोणते आहेत, शी बॅग्ड अ सिल्वर मेडल, आणि दुसरा कोणता आहे, शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. हे दोघे कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. आणि ह्याला दोघा क्लॉजेसला कशाशी जोडलं गेलं, कोऑर्डिनेटर काय आहे याच्यात, अँड हा कोऑर्डिनेटर आहे. नेक्स्ट आहे, पी व्ही सिंधू इज अन एस शटलर बट शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. ह्याच्यामध्ये हे जे आहे फार सोपं असतं, जिथे अँड, बट, ऑर लावलंय. तर आपल्याला हा जो शब्द आहे, जसं इथे बट, हा आहे कोऑर्डिनेटर, ह्यांनी दोन्ही जे आहे क्लॉजेसला जोडला आहे.
आणि बाकीचे दोन्ही जे आहे आपले लाईन्स हे कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. पीव्ही सिंधू इज अन एस शटलर. पीव्ही सिंधू जी आहे ती एक एस शटलर म्हणजे फार मोठी प्लेअर आहे बॅडमिंटनची. शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. तर हे दोन जे आहे हे वेगवेगळे कोऑर्डिनेटर क्लॉज आहेत. मग आहे थर्ड सेंटेन्स, यू मस्ट प्ले वेल ऑर यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. म्हणजे काय, तुम्हाला नीट खेळावं लागेल किंवा नाही तर तुम्ही पहिला राऊंड गेमचा हारून जाल. तर इथे काय आहे, इथे ऑर हा काय आहे, कोऑर्डिनेटर आहे. बघा, कोऑर्डिनेटर आहे ऑर आणि कोऑर्डिनेटर क्लॉजेस काय आहेत, यू मस्ट प्ले वेल, यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. हे दोन सेंटेन्सेस हे आपले कोऑर्डिनेटर क्लॉजेस आहेत. नेक्स्ट आहे फोर्थ, माय पेरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. तर इथे सो हा आहे कोऑर्डिनेटर आहे, ह्याच्याशी दोन्ही सेंटेन्स दोन्ही क्लॉजेस जुळले आहेत. आणि क्लॉजेस कोणते आहेत, माय पेरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज, आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. सो आय होप की तुम्हाला हे नीट प्रकारे समजलं असेल की हे ह्याच्यात काय असतं, कोऑर्डिनेटर क्लॉजेस कोणते आहेत, जे की आपल्या ॲपमध्ये डिपेंडेंट असतात, ठीक आहे ना, इंडिपेंडेंट असतात आणि डिपेंड नाही करत. तर आता आपण बघूया डू एस डायरेक्ट. ह्याच्यात काय आहे, हे क्वेश्चन्स मी तसे घेतले जे की तुमच्या एक्झामशी रिलेटेड असतात, जे त्याच्यात येतात. हे तुमच्या बुकची एक्सरसाइज नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज क्रिएट हिस्ट्री. तर क्रिएट हिस्ट्री याच्याशी आपल्याला एक सेंटेन्स बनवायचा आहे. दारा सिंग क्रिएटेड हिस्ट्री बाय विनिंग वर्ल्ड फ्री स्टाईल रेसलिंग. दारा सिंगनी हिस्ट्री क्रिएट केली, इतिहास रचला वर्ल्ड फ्री स्टाईल रेसलिंगला जिंकून. अशाच प्रकारे आहे, ऍड अ प्रीफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज एनी वन इन युअर ओन सेंटेन्स. तर आपल्याला शब्द दिले असतात, जसं बघा ऍडव्हान्टेज आणि कंटेंट. तर हे दोन शब्द आहेत, ह्याच्यात प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडवायचे. तर ऍडव्हान्टेजचं आहे डिसएडव्हान्टेज झालं, कंटेंटचं डिसकंटेंट. आता कोणत्याही एक रूट वर्डशी आपल्याला जो आहे सेंटेन्स बनवायचा आहे, ठीक आहे ना. तर बघा, ही टूक डिसएडव्हान्टेज ऑफ द वुमेन्स काइंडनेस अँड चीटेड हर. तर हे आपण रूट वर्ड नाही घेऊन आपण हा कोणता वर्ड घेतलाय, जो आपण प्रिफिक्स लावून घेतलाय. तर ही टूक डिसएडव्हान्टेज, त्यांनी तिचा डिसएडव्हान्टेज घेतला बाईचा, तिच्या काइंडनेसचा, आणि तिला चीट केलं. आणि लास्ट आहे, मेक द फॉलोइंग सेंटेन्स बिगर बाय ऍडिंग अ क्लॉज. एक क्लॉज जोडून आपल्याला हा सेंटेन्स मोठा करायचा आहे. द पीपल थॉट, हे आपल्या जवळ आहे, हे एवढं लिहिलेलं आहे, याच्या पुढे पहा, द पीपल थॉट दॅट इट वॉज द राईट टाइम टू टेल हिम द ट्रूथ. अशा प्रकारे आपण हा सेंटेन्स जे आहे पूर्ण केला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की द पीपल थॉट हा काय आहे, हा डिपेंडेंट क्लॉज आहे, हा आपल्या ॲपमध्ये पूर्ण नाही आहे. पीपल थॉट, लोकांनी काय थॉट केलं, इट वॉज द राईट टाइम टू टेल हिम द ट्रूथ, हा इंडिपेंडेंट क्लॉज आहे. सो आज आपण ग्रामरच्या रिलेटेड फारशा गोष्टी पाहिल्या आहेत, सबऑर्डिनेट क्लॉज आणि कोऑर्डिनेटर्स, आणि हे सगळं खूप जे महत्वाच्या गोष्टी आहेत. होपफुली ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड इट वेल. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच भेटूया. सो टिल देन, बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.